माझी होऊन दासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. सावळा विठ्ठल कृपावंत झाला, सावळा विठ्ठल कृपावंत झाला, संताच्या रूपाने संताच्या रूपाने भक्ताच्या भेटीला पांडुरंग आला आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला. पांडुरंग आला बाबा, पांडुरंग आला, पांडुरंग आला बाबा, पांडुरंग आला. गळ्यामध्ये माळ, मुखी हरिनाम, वाजवी तोटाळ. गंधबुका भाळी, गळ्यामध्ये माळ, मुखी हरिनाम, वाजवी तोटाळ. विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, विठ्ठल विठ्ठल असा गजर, घुमू लागला दाही दिशेला, घुमू लागला दाही दिशेला. पांडुरंग आला आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला आला, पांडुरंग आला. पांडुरंग आला बाबा, रंग आला, पांडुरंग आला बाबा, पांडुरंग आला. करू भक्ती भावंथ, थोर वारकरी पंथ, थोर साधू संत, भक्तीच्या वाटेन गेले वैकुंठाला, भक्तीच्या वाटेन गेले वैकुंठाला. पांडुरंग आला आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला. पांडुरंग आला बाबा, पांडुरंग आला, पांडुरंग आला बाबा, पांडुरंग आला, पांडुरंग आला बाबा, पांडुरंग आला, पांडुरंग आला बाबा, पांडुरंग आला. देवाच्या भजनात किती रंगून गेलाय तुझं पोरग. त्याला आजूबाजूला कोण हाय का नाही त्याचं भान सुद्धा नाही त्याला. काय गो गोदी, तुझ्या डोळ्यात पाणी, पोराचं कौतुक डोळ्यात मावून हवं. हे बघ, पोरावरलं मीठ मिरच्या उचलून टाक म्हणजे नजर नाही लागायची कोणी. म्हणून नाही माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण पोरग माझ्या हातातून गेलं. यशोदे, हे वय आहे का टाळ कुठं फिरायचं. हे बघ, काय वाईट नाही येणार, दारू गांजा परिसलेल बरा. एक वेळ तोंडात परवडला, पण देवाच्या नादाला कुणाचं भलं झालंय. मला तर याच्यावर इलाज करायलाच हवा. तेव्हा पांडुरंगा मामा कधी आलात मामा. मामा दर वर्षाला तो आपलं पालखीचं दर्शन काय चुकणार बाबा. तिरुपतीची आहे कोण आले बघ, अंगाने तरी ठेव. ए मंजुळे, आंघोळीला पाणी ठेव बाय. मामा मी आपण आता काय करायचं या पोराला. शाळा फिरायचं सोडून खुशाल इटल इटल करीत बसला. अरे मी बी वैतागून गेले बाबा. पुन्हा सोपून नातवाचं तोंड बघून अरे हरिहरी करत काशीला जावं असा विचार करीत होते. पण कसं काय, अरे आता लक्षच नाही घरात. आता असं जीव सोडून कसं चालू. अगं येईल टाळ्यावर विश्वामित्र सुद्धा फाळला मेहनतीवर. म्हणजे असं काही होईल बसली. अरे साच्या असं जर तोंडात साखर पडेल बा. पाणी आहे लवकर, डोळ्यात थांबू गेलं माझं. माझ्या आंघोळीच्या वेळेस कुठं जाते कुणा ठाव.
त्याला या साबणामध्ये काही तिखट मसाला टाकतात का काय टाकतात? पाणी टाका लवकर. लवकर अजून एक तांबे टाक. माझ्या ऐकू मला नाही खाऊ. नको म्हणजे तिकडे जा मला बदलायची. बसला पुढे त्यात काय झालं? एवढं पाव पोरीवाली लाज. तुला गोडीने सांगतो जा, मला थंडी वाजायला लागली ना. नाही मला काय केलं मी आज? तुझ्या तिथं मला कापड कशी बदलते तिकडे जा, मला थंडी वाजायला. नाही झाला. बरे माझं अरे पाक्या तुझी पोरगी लई वाजतात. ती बराबर वटणीवर आणली बावलं त्यांना. अरे म्हणून म्हणते सारा मुरत बघून उडवून टाकूया लग्नाचा वार. अक्का मला बिलकुल गळ घालू नका. अगं हे लक्षण मला काय, तुझ्या जर काही बेबनाव झाला, तुझ्या पोरानं माझ्या पुरीला नांदिवली नाही तर तिला पांढरं पातळ नेसून पंढरपूरला बहीण भावात जन्मात. अरे तुझी पोरगी लई गुणाची आहे म्हणून तिचा जीव गुतलाय माझा. आता तुझी गुतला असेल तर 6 महिने तिला तुझ्याकडे ठेवून घे, पण अर्ध काही सांगू नको मला. आज्या तुझ्या गळ्याच्या सांगते का उघडू नाही. तुझं वय म्हणाला नाही आजपासून आज पाण्याला दिसून जा जा तुझ्या पोरीला घेऊन जा तुझ्या पोरीला घेऊन जा. घरात असं डोळे आहे. उठ बघू, उठ डोळे. बँकाच्या बाजून घोड नाचल. बँकाच्या बाजून घोड नाचल. जोरात भुईनळ उडल ग उडल ग. वरात निघल वाजत गाजत वरात निघल ग. वरात निघल वाजत गाजत वरात निघल ग. टाकून देते तुला खायला होती. तू येडी का खोळी? अगं कोणतं काम आहे, टायमावर गेलं पाहिजे. अगं पण घरी येते की माघारी त्या वक्ताला बोलू देण्या घेण्याचं आणि दागदागिन्याचं. अरे देण्या घेण्याची काय फाशा करतो. हलकुंडासाठी लगीन नाही मोडायची. अरे फाट्या हे सगळं तुझ्या पोरीच आहे. मंजू किती टाइम लावला झाड काढायला? मला उशीर होते ना. अक्का आओ हे पोरी तुला पसंत आहे नव यो माळकरी? अक्का ते बरं का. अरे फाट्या आपलं ते तर कारखान्यात जाऊन तुमचा कितपत तेवढी घेऊन ये बा. हे पोरी घेतो
हे अक्का त्या सोपानाला सांग मी गेलो म्हणून. बस अक्का घेतो मी. सांभाळून जा रे बाबा. सोपानाला म्हणा उठ आता, बिजोळीवर आला. उठा आता. नाही आहे मला झोपी, मला जागरण उठा ना. नाही आहे मला झोपू दे, मला जागरण फुल लागलं का? हे उठे उठ खालून. काय लागलं मला? मग तुझा माझा काय संबंध? उठ तिकडून. काय संबंध नाही. अहो सकाळी आत्यानं आणि माझ्या भावानं तुमच्या आणि माझ्या लग्नाचं बोलणं पक्क केलंय. त्यांना दुसरं झालं काय पोडली हे आहे ही जाड माझ्या घरात नाही पाहिजे, जायला सांग. एवढं फिरायला खालं काय तुला? सांगण्याजोगं नाहीये. मला तुम्ही सांगण्याजोगं नाही. अगं तसं नाही. मग सांग कसं. काय सांगायचं तुला, माझी मलाच लाज वाटती. ते धडक माझ्या अंगाला हात लावून मला उठवती. कुणी बघितलं असतं म्हणजे मग. अरे मग बिघडलं कुठं? तुला कुठं तू बी तिचीच बाजू घेतीस. ती काय नाही, त्या खात्या मामाला सांग इपिडा गावाला घेऊन जा म्हणाव. लागली फुडगी म्हणती कशी उलट की तू आणि थाक्या मामाने आमचं लगीन ठरवलंय, लगीन करतील लगीन. अरे खरं तेच बोलली ती. काय खरं? हे बघ आहे, मी तुला सांगतो मला लगीन करायचं नाही. लगीन करून माझं वाटोळं करू नको. तुम्ही सांगितलं तुला लगीन केलं की वाटुळ होतं म्हणून. असं मग कुणाचं भलं झालं ते तरी सांग. एवढा मोठा समर्थ रामदास स्वामी, तेवढा मोठा साधू माणूस, सावधान म्हणल्यावर झाला का नाही सावध? हे आहे तुझं ते लगीन नको, पोरांचं जंजाळ नको, काय नको मला. मरावा इथल भजावा इथल विठ्ठल. अरे शोभना, कुठलं तरी दाखलं कुठं तरी देऊ नयेत माणसानं. अरे आपण साधी माणसं, बायका महिन्यानं पुरुष जातीला शोभा येते बाबा. चला वाचव मला. काय बी झालं तरी मंजुळेला मी माझी सून करून घेणारच. तुला घ्यायची तर घे करून, मला लगीन नाही करायचं. हे मुडद्या जास्त शानपण करू नकोस. जा मल्याकडे जा, आंघोळ करून घे. जा आता. रडू नकोस, तुझ बघू डोळं. आता त्यो काय त्याच्या बालादी करायला लागेल मी. तू काय बी काळजी करू नकोस. जा बघू जा साधून तुझं आलेला जा चुलीवर आधी ठेवली जा. मी बघतीस याच्याकडे जा. रडून करीत नाही घरी जा. जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. काढायला काय झालंय? बाजूला व्हा. काय नवर देवा, कसं काय बरं आहे ना? लगीन ठरलं म्हणून मला जास्त गुदगुल्या मोठा आनंद म्हणत होता. म्हणून मी लगीन करणार नाही. आपलं कसं या मार्ग तयार झाला भावल्यावर उभा राहिला. गुमान बाजूला, मला फाजील आवडत नाही, नाही तर माझ्या आईलाच जाऊन अगो दुसऱ्याला अक्कल शिकवत होता. स्वतः लग्नाआधी घरात बायला आणून ठेवली. अगं तू ते ठेव, म्हणजे लगीन तर नका पाहिजे तुला. बरं झालं बाया, मारून मुटकून तो होईना घोड्यावर बसायला तयार झाला. बिचारा म्हाते राहायची चूल तरी सुटली म्हणायची. बायानो बायानो चांगल्या टाक्या पुरीत ती बायानो म्हणतोस होय रे? अरे काय करूया? अरे म्हाताऱ्या, बाई आणि पुरीतला फरक कळतोय तुला? आता बघ की.
कसं मला जेवायचं नाही माझ्या माग जा तिकडे. हॅलो कोण काढू असं केलंय ते जेवणार नाही म्हणतात शोभना अरे ये बाबा अरे कारच फुगटलाच का एवढा चल जेवून घे चल वाढलंय तुला चल हे तुला मी शेवटचं सांगतो त्या मंजीच्या आता जेवण मी जेवणार नाही. सगळ्या गावात माझी कुचेष्टा चालू आहे. सुद्धा मला राग यायला लागलाय. माझा हा अरे कार मुडद्या अरे तुला जन्म दिला म्हणजे गुन्हा केला भाई मी अरे किडे एवढा होता तुम्ही येडे एवढा केला मी तुला मला उलटून तू नको तर काय करू. सगळ्या तू बॉम्ब केलीस म्हणजे तर माझं लगीन होणार आहे. तोंड काढायला जागा शिल्लक राहिली नाही. आणि त्या गावात तर पोरापोरीत मी नुसता ऊत आलाय. जिथं जाईल तिथं माझी टिंगल जिथं जाईल तिथं माझी टिंगल. म्हणजे घरातून गेल्याशिवाय मी जेवणार नाही पाणी पिणार नाही कुठ नाही बाकी. अरे कार येम या अरे माझा काही विचार केला आहे का नाही तू काय अरे करून करून हात पाय थकलं माझा आता अरे किती दिसलं साडीला करून घालू मी या मेला विचार केला होता तुझे लगीन होईल तुला सून येईल एवढ्या मोठ्या घरात एखादं पोर केलं तुला दोघांच्या संसारात माझा दिला मग तू स्वतः 30 पागड्या टाकून येता अरे तुझा बाय एका ठिकाणी लोळली होता आणि तुला एक साधं लग्न झालं ना बघ आहे मी तुला सांगतो तुझं टिप्पी राह ते लोळवा लोळी मला काय जमायचं नाही मला आता त्याचा माझ्या घडीला कुत्र्यासारखं शिरकाळलं रस्त्यावर पडलेली 3 वर्ष व्हायला प्यायला नाही म्हणून आलं का तुझ्या घरात कोण शिकल मला आता त्याचा माझ्याकडे या घरात पाणी तुझे पिण्यात आहे तुम्ही ऐकलंच ना मग तू स्वतः जाऊन पोचवून येते का तुझ्या बापरे म्हणजे मोठा झाला ताळ सुटायला तो पावडर उभा पाहिजे तिचा अंधाराच करतो की पहिल्या पाचला जातो की उठून ऊन वाढायला तिला घरी पोचती करतो. नारीला तेवढे 4 भाकऱ्या बांधून नाही झालं. अच्छा जाण्या अगोदर तुला सांगून ठेवतो सोपत्र हे लगीन करीत नाही सोपत्र मी भी करणार आणि लगीन करीत तर ह्यांच्या संगत करीत. तुम्ही दोघं बी आले तसंच नाही का होय तुझ्याच भावाची पोर आहे हार खायची नाही हार खाऊ नको पण भाकर तर खाशील त्याला जेवून घ्या बघू कावळे पोकायला लागले चल की मग जेवून घे की असं वागायला लागले. आई तुला कोण नाव ठेवली अरे चल मुर्द्या म्हणजे पुढच्या वेळेस सुस्त झोपायचं कोण आपल्याला सगळं जातो काय सांभाळून घेऊन जा पोरीला त्या पोरीच्या तुझ्या बाला नीट सांभाळून जा नीट सांभाळून आता तुम्ही वाईट कशा घोड्यावर चालते नाही दमल्या म्हणून दिसतंय का तुम्ही अच्छा जमलं काय नाही तर जरा भूक लागल्यासारखं तू भाकर खाऊन घ्यायची भाकर खाल्ली असती पाणी नको का प्यायला हो हे काय खालच्या अंगाला कासरावर मोडं गेलं का नदीच लागते तिथपासून तुम्ही बसा घोड्यावर मी चालते चार मी लोकांनी बघितलं तर काय म्हणतात चले पायी हाणका कुठला हो असं काय करता तुम्ही जे माणूसच आहे तुमचे पाय दुखत असते नदीपासून तुम्ही बसा त्याच्या मोडं मी बसते बस नको म्हणजे पण असं काय करतो लोक काय म्हणतात लोक काय म्हणतात बघा तुम्ही काय बोललं बोललं तर बघ मग मी तुला शिव्या घालील मग दुसरं काय तुम्ही बघितलं म्हणजे व्हायचे वांदे आपण लोक मला शिव्या घालतील दुसरं काय
काय मरदा एवढा जवान गडी तू स्वतः घोड्यावर बसून बायकोला चालवत घेऊन चाललाय. किती चाना म्हणावं तुला. अरे पुढ्यात तर घेऊन बसची तिला. बिचारी गरीब गायवानी खाली मान घालून गप गुमान चालली. अरे काय दयामय आहे का नाही रे अंडग्या. अरे मिशा बदलून हातात काकला तरी मार. म्हटलं जोड मिळव तू गप लई शानी आहेस. परत मला घोड्यावर बसून लोकांचं जोडा खायला लावलं. चल आता दोघंही पाहिजे. काय दुखत होतं? हा, मला गप, माहित गप, केलं काय? गप, गप. मला तर कडकडून भूक लागते. आणि तू नाही खाणार. नाही अरे असं काय करते येडे. घरी पोहोचेपर्यंत रात होईल. खाऊन घे. तुम्ही खा. माझं मी खाईन. पाणी घेऊन येते. बघ मकरू नको काढू उगी. खाऊन घे. येडी कुठले. पोचवायचं काम गळ्यात घेऊन मी चांगलंच वाटत आलो होतो. बरं तर बरं काय कमी जास्त झालं असलं. माझ्या गळ्याला फास लागला. तर शाने हो कापड बदल. मामाने तर मला जोड्याने खाल्ला. हे लुगडं हे बघ असं घे. लुगडं बदलून घे. वाळून कर. मी नाही जाणार. माझी काही चूक आहे. तुझे पाय धरतो आता. ऐक माझं. जा 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 तिकडं. वाळायचं कवा हे राहून जाय तिकडं. जर जर गौराने आलो जरा. अरे एवढा दचकतोच कशा पायी. बायकोच लुगडं वाढवतेस ना. वाळीव वाळीव. बायकोच लुगडं वाढते ना. वाळीव वाळीव. जसं काय माझ्या लग्नाला चालता आईर घेऊन. हे घ्या. बांधा डोईला आणि चला आता तुझी तिथे. हा हे काय फोनच का नाही. मंजुली देवाचीच इच्छा नाही. असं करू आपण आपलं परत घराकडे आहे. आधी देश आलाय डुबायला. एवढ्या लांबचा पल्ला गाठणार कसा. कोणाचं नावाडी नदीत ऐकलं नाही ना म्हणजे आस्ता गोटा खायची पाळी ती बघ कवा कवा. हे करतो तुला एकदा तिच्या पुढ्यात नेऊन टाकतो. तिला सांगतो तुझी मालमत्ता सांभाळ. मी आपला मोकळा. पुढं पांडुरंगाची. चल
व्याप तुम्ही निघालाय. तुझ्या आहे का? हा. तुझ्या बघता पोलिसांचा बंदोबस्त म्हणजे काय करतो आवाज आहे मी सांग हा बोंडरोडे झाली का तू घबरा. म्हणजे मंजी किती लाजरी तुझी झाली. डायरी पांड्या म्हणजे आठवते का तुला प्रमाणे करायची आमच्या संघ खूप गेली तुझ्या. चहा पिऊन लवकर आंघोळ करू. हे मासे घरात आंघोळ नाही करणार. नदीत जाऊन खूप झकास होती. पुष्कळ दिवस झाले बोललो नाही मी. नदीवर आंघोळ तिथे पोरीबारी जुनं दूध असतात नाही का काय पोरीबारी. अरे वा तुमच्या घरात जाऊ काय अरे जा की. मासे अरे जा. मला तर जीव झालाय. आईची नुसती माझ्या मागे किरकिर लागू लगीन कर गावात नुसती माझ्या लग्नाची बोंब झाली. आणि आता अशा इरसाल पुरी आहेत माझी अशी टिंगल करते की काही इच्छाच नको. काम दाखवण्याची मला चोरी झाली. अरे गावात एवढी बोंब झाली तर मग करून टाक की लगीन. लगीन करून कुणाचं भलं झालंय. या संसाराच्या जंजाळात गुंतून आपलं वाटोळ करून घेण्यापरी पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं आणि देवदेव करीत बसावं असं म्हणतो. मला तू सांग एवढी लफडी कुलांगडी करून शेवटी माणूस वैकुंठ वाचायला जातो का नाही. पण आमच्या आईला पटतंय कुठे. मला तर असं वाटतं हे गाव सोडावं लांब मुलखाला पळून जावं. अरे तर मग चलती माझ्या संग मुंबईला. हो अफाड मोठी देवळं बघ. भजन कीर्तन मध्ये तुझं मन रमून जाईल. हा माणसाच्या जन्माला यावं आणि एकदा तरी मुंबईला जावं असं म्हणतात. खरं म्हणतो. बोल येणार का. अरे येणार का काय चल त्याचा पायावरला पटवाय पाहिजे ना. अरे तिला पटवायचं काम मावशीला एकदा सांगितलं पप्पांना घेऊन मी मुंबईला जातो तर ती मला नाही निवांत राहा. सगळं बंदोबस्त मी करतो. वा हे पटवतो मी तुझे पायच धरतो. याचा फायदा काय होईल माहितीये का. मी मुंबईला गेलो तुला म्हणून तिची ब्याज मंजीची ती आपल्या बापाच्या घरी जाईल. अरे म्हणजे जाईल नाहीतर आहे का तिने मस्त पैकी. मला लय भूक लागली. मला बी लय लागली. जेवणार तर मुंबईच्या खाण्यावरचं जेवण नाही वाटलं. बाबा तुला मुंबई काय गाव काय सगळं सारखंच आहे बघ. अरे आहे कसला आश्चर्य माणूस. गावातल्या पुढींच्याकडे नजरवर कोण बघायची माझी हिंमत होत नाही. यांनी काय दंगा मस्ती केली. हा बनला किसन देऊ त्या गवळणी आडवा आडवी काय मजाच केली पानवट्यावर. लय फुल झाल्या. मला म्हणतात कशा देवा किसन देवा आमची वाट वाटून आमची छेड काढून तू जे काही केलंच ना आम्हाला बरं वाटलं. माझी काहीतरी कुठं बसत तुडून बघ कसला माणूस या. आणि मला बघून म्हणतात कशा बघा मला म्हणतात आमच्या गावाची पोरं ना आम्हाला बघितलं की खाली माना घालून जातो का नाही. मग काय त्या खोटा बोलतात मला नाही आवडत. मग तू काय करत का किरण. मी माझी तर बोबडी तोडली. मी लांब उभा राहिलो ना त्या तमाशा बघत होतो. अरे किती खोटं बोलतो किती खोटं बोलतो. जेव गप. तुम्ही जे मिसळायचं होतं त्यांच्या त्या गवळणी आणि तुम्ही त्या चांगलं सोबल्यात कसं बघा. काय झकास बोलली मंजुला. हे सोपान असं काहीतरी बोलले का माणसाने हसावं बोलावं मौज मजा मारायची. हे बस आयुष्य हे असं तसं जगण्यासाठी आहे बाबा. जेवतो जेवण फर्स्ट क्लास झाला. तुमच्या मंजुळाच्या हाताला लई गोळी आहे. अशी बायको आमच्या सोपलला मिळाली तर या नंतर बद्दल मला काय बोलायचं नाही. अरे भली माणसं लगीन करून पस्तावल्या कशाला मला या महाजाळात गुंतवताय. तुकाराम महाराज काय म्हणले माहितीये का तुला. काय म्हणले तुकाराम महाराज म्हणले नको मनात गुंतू माया जाळी आला दवई गासावया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचू. कुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका आमची अक्कल मातीत गेली. बाळा जेव.
घडी घडीला बंद पडते. मला बी वैताग आला. आता हे खटारा फुकून टाका. घ्या बियाड मध्ये इम्पाला. चारी बाजूला मेंढर करती ढग आल्यात आभाळावरती चारी बाजूला मेंढर करती ढग आल्यात आभाळावरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती झाड झुडपात पान पान भिजले माझ काळीज थंडीने भिजले झाड झुडपात पान पान भिजले माझ काळीज थंडीने भिजले काळ्या मातीचं बियाणं रुजलं काळ्या मातीचं बियाणं रुजलं कोंब आल्यात गुणवरती कोंब आल्यात गुणवरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती मन कशात गतीनं पळते केसात पाणी गळते मन कशात गतीनं पळते केसात पाणी गळते दुन दुनियार वाऱ्यानं ढळते दुन दुनियार वाऱ्यानं ढळते गरीबाची लेक मी करते आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती अशा वक्ताला येतो मनात तुझ्या तुझ्या वाहत अशा वक्ताला येतो मनात तुझ्या तुझ्या वाहत सात जन्माची द्यावी साथ सात जन्माची द्यावी साथ तिलोरात उगल भरती तिलोरात उगल भरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती आल बुरुंगट भिजली धरती काय भरनाट लग आहे. अगदी हळदीच्या गाद्यावानी. होय तर अगदीच रूपवान जवानीने मुसमुसली आणि उस्ताद हिला उपजतच नाचतांग दिसते या. हिला जर शिकून तयार केली ना रस्त्यावर नुसतं नोटाचा पाऊस पडेल पाऊस. पंजा एक गावरान रानफुल कुणाच्या मालकीत आहे ते बघूया चल. जर बघा ए बाई लय बी घासा गीत करू नकोस. एक नक्की आकडा सांग बघू. सांगितलं ना घट्ट 5,000 घेईन एक पैसा कमी करायची नाही. बरोबर ठीक आहे. आणि नाही रे बाबा तो माझ्या पोटचा गोळा आहे. औंधा लगीन ठरले तिचं. घे तर हे 5,000 मोजून. हे पूर्वी हवाली कर आमच्या.
5, 6, 7, 8, 9. चल बूट गुमान आता कमरेत लाट झाली माझ्या संग चाल बाजी काय बूट म्हणता ना मला पंजा बोला दादा मी बाहेर जाऊन येतो आज हिला दिवसभर नाचवायची तुमच्या गप्पा मारत बसतील तुम्ही काय काळजी करू नका बिंदास जा हिला आज मी दिवसभर नाचवतो दादा केला झाला डुक्कर रत्ने जरा दम खा नाचून नाचून घामाघूम झाली हे घे घाम तू नाही दयाळ मन है बाबा तुमचाच आधार वाटते असं वाटतंय कुणीतरी मायाचा माणूस आपल्या जवळ आहे त्या उलट्या काळजाच्या माणसाला जरा सुद्धा दया माया नाही हराम खुश झाला बस तू काही बी काळजी करू नको मी आहे ना तू जसं सांगतो तसं भागायचं पुढं बघू काय करायचं ते हा पण तू झीर सोडू नको तुमची अशीच माया राहू दे माझ्या ह्या उघड्या जगात मी एकली बाप मेल्यावर सावतराईने माझा छळ मांडला संधी काम करून सुद्धा झालं नाही पण दिसाड उपाशी पोटी पोटभर मार तोय पुसला नाही अरे अरे रत्ने ए रत्ने रडू नकोस देवाच्या घरी न्याय तुझं सगळं चांगलं होईल काय राहिले चांगलं व्हायचं आधीच मी निघाले पाट्यात पडले माझ्या सावतरावने पोटच्या पोरीच्या हुंड्या करता मला 5,000 येते तिच्या पोरीचं लगीन झालं नशिबाने माझ्याशी घरात काढली घरात रत्ने रडू नको तुला तुला माझ्याकडे शपथ आहे रडू नको हुस्न की मलका इन होठों से एक जाम झलका ये हो जाए मेरे दिल का दर्द हल्का हल्का बकुळा सोडा मला जेव्हा तेव्हा माझ्याच माग का रत्ना जवळ येऊ वाटत अगं तुझ्यासारखं रत्न माझ्या जवळ असताना अगं ती गारगुटी कशाला हातात धरू खोट रत्ना तुमच्या फडाची मालकी आणि मी तिची स्वयंपाकी
रत्ना म्हणजे नोटा छापायची टक्साळ आणि त्या टक्साळीवर माझ्या भरवशाचं माणूस म्हणून तुला तिच्या पाऱ्यावर ठेवली. अगं फळ तुझा आणि मी बी तुझा आणि हे सगळं प्लॅनिंग. ते खरं आहे ना? खोटं बोलू नका हा. माझ्या गळ्यात शपथ. तुझ्या गळ्या शपथ. तुम्हाला एक गुपित सांगू का? गोपी तुम्हाला म्हणून सांगते. तुमच्या त्या नोटा छापण्याच्या टाकसाळीवर एका माणसाचा लई डोळा आहे. कोण आहे तू? नाव काय त्याचं? जाऊ द्या, नाही सांगू. सांग म्हणते ना. अहो, तुमच्या फळातला तर पंजाबराव. त्या दोघांचं लई झंगट जमलंय. तुमच्या हातावर तुरी देऊन पसारतील याचा पत्ता बी लागणार नाही तुम्हाला. हरामखोराची ही हिंमत. आहे ना बालम. ए बाबरा, आरती पाठव तिकडे. आहे ना बालम का करू बालम. आता आपण कळतच घेऊया. कळा काय हो? पंजाबराव का पाखरू गटवलं या संपतरावांनी. होय, अहो थिएटर पूर आलेल्या नदीवानी तुडून भरतय. और ही रत्ना आल्यापासून आजकाल आपल्यालाही जास्त पैसे मिळाले. अरे माझी रत्ना ही. तुम्ही काय बी म्हणा, रत्नाचा लय जीव आहे बघा तुमच्यावर. पहलवान, खरं सांगू का? माझा बी लई जीव आहे रत्ना. रत्नाचा लई जीव आहे काय तुझ्यावर? झाला काय तू? सपाने पण पडला तू. घाबरू नको, मी आहे ना. पायच्या मग नाही छपान पडत. घाबरू नको, मी आहे ना. बघितलंच नवा हा मला रगड दिलंय देवानं. पण खाणारच कोणी नाही. मनात योजलं होतं सोपांचं लगीन धूमधडाक्यात करायचं, गावाला जेवण घालायचं, मांडवात पाहुणे रावण्या मोरं व्हायचं, नाती नातवंडानं घर भरून जाईल. पण कुठलं रे बाबा माझं नशीब एवढं. या खोड्याच्या टकुऱ्यात कुठलं खूळ फिरलंय देव जाणं. मावशी, खरं सांगू का? यात तुझीच चुकी आहे. हो, लहानपणापासून त्याला मुकाट सोडलं असतं, कपाळावर हात मारून घ्यायची पारी नाही आली. तू त्याला साधू संतांची गोष्टी सांगून त्याला देव भोळं करून ठेवलं. त्याला जत्रेला झालं नाही की तमाशाला जाऊ दिलं नाही. हो, ती काय पोरगी हवं एवढं जपायला? ते बघ पंजा, अरे तू एवढा छाना सुरता आहे, 4 गावं फिरलाय, मुंबई सारख्या शहरात राहिलाय,
काय बी उपाय शोधून काढ. तसं असं दोस्त ताबडतोब टाळ्यावर आलं पाहिजे. हे बघ मावशे, मी जर मनावर घेतलं ना तर समजा प्रकट करेल. तो धावत येऊन तुला सांगायला पाहिजे, आहे मी लगीन करायला एका पार तयार आहे. कर बाबा कर, एवढा उपकार कर माझ्यावर. मावशे, याच्यात उपकार कसलं, हे घरचंच काम आहे. पण हे बघ, 4 पैसे खर्च करणारी असेल तर सांगतो. हे बघ, तू पैशाची काय बी काळजी करू नकस. लागेल तितका पैसा खर्च करी, पण तू काय करणार आहे ते सांग आधी. अगं मावशे, मी त्याला मुंबईला घेऊन जाणार. फाट दर्या, आग गाडीची धावपळ, तिथल्या मोठे मोठे हॉटेल, सिनेमात इंग्लिश नाच, एगली एगली फॅशन, हे समज तुझ्या सोपांनी बघितलं पाहिजे. कळलं मावशे? आपण इथं काम बर, तर मग घेऊन जा त्याला. पण हे बघ, जास्त मोर जाऊन देऊ नकोस, नाही तर कमरेचं सोडू. तो तयार होईल कर तुझ्याकडे यायला. त्याला तयार करायचं काम माझं आहे. आम्ही उद्या निघतो. फराळाचं करून देते, वाटेत खायला होईल म्हणून जावा. फराळाचं केलं? वा 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 वा. चलायचं ना कमी एवढं काय केलं मी काय फुटतच आहे. तुम्ही माणूस निर्मळ मान दिलं, पोट बोलला का ते काय बिघडायचं नाही. माणसानं हसावं, गोड बोलावं, खेळावं. तुला काय म्हणायचं बोल ना. नाही ते तू म्हणते मुंबईचं एक डाव बघावत. या घरचं खर्च बापू झालं, त्या तुमच्या आईची का तेव्हा तुम्हाला कोण रोखलं सांगू का? मला वाटतं तुम्ही नसले. तिथं गेल्यावर माणूस व्यक्ती बनतो. उदाहरण दारुड्यांचं संख्येन घरदार पार येत असं नसेल ते घालून पार भिकारी बनतो असं मी ऐकलेलं. असं काळजी होऊ नये म्हणून मला तुमची काळजी वाटते. माझी काळजी करायचं तुला कारणच काय? पण तुम्ही मुंबईला जाणार हे ऐकल्यापासून माझ्या जीवन खोड लागलं. माझा एका जरा हे आपलं घर, हे संसार, हे आपलं गाव, या गावातली सकाळ, या गावची चाल, गुरं, गाई, जेवण, आपल्याशी वाटणारी माणसं, तसं काय ते दिसणार नाही बघा तुम्हाला तिथे. गब्बत मुडद्या, काय बी सांगू नकोस. अरे मी समजा ऐकले. अरे पोर बघ किती जीव टाकतीये तुझ्यावर. गब्बत रडू नकोस. उगी रडू नकोस. समजा नीट बांधलं नवं, काय दिसत नाही. नाही काही नाही बघ म्हणजे नीट सांभाळून जा रे बाबा. हो हो माझ्या या खुल्याला ना. हो हो. म्हणजे आम्ही येतो. पंजाबा तो पण नीट सांभाळून जा बाबा. अरे पंजाबा पैसे मी जपून ठेवलेत ना बघ. अरे बरोबर 1000 आहे ना. नीट सांभाळून ठेवा. आणि हे बघ लागलं खबर तर लगेच कळेल मला. मावशे, सोपांच्या जीवाची काळजी घेऊ. अगं मावशे, पैसे लागले तर तुला लगूनच तार पाठवतो मी. मावशे, यात फराळाचं सामान बांधलं ना बघ. दुसरं काय असणार? मला वाटलं पाट्यावर म्हणतो बांधलं काय. बघ वजनी माझं जीव निघाला. अरे हात मुडद्या पंजाबा एकेका वक्ताला सुद्धा आधावधी उचलत होता आणि तुझ्याच्यानं हे घुसलं नाही ग. अगं मग आमच्या वाणी काढावचं भुसकट नव्हता का? हा, जसं खालं तसं देणार. चला ते लोक हे बाबा, मला दहीवाडी पत्र घे. साहेब माझ्या पोराला मी सांभाळून घेऊन जा. बरोबर. तुझला पण टाकला बाबा. करा बाबा. लोकांना रडू नको. नीट सांभाळून मला. वाचवा बाबा. रडू नको. पुन्हा बाबा ये. सांभाळून जा. अरे तो
सोपान रडू नको रे, गप राहा. अरे पोरीवाने असं मुळू रडायला काय झालंय? अहो आतापर्यंत राहायला सोडून कुठल्या बाहेरगावी गेलेले नाही पहिले म्हणून रडते अरे तू मुंबईलाच निघालास ना मग? हो. तेवढं रडायला काय झालंय? अरे मुंबई काय लांब आहे होय? अरे सकाळी गाडीत बसलं की सांच्याला मुंबई, रात्रीला मुंबईत गाडीत बसलं की जीप रुपयाला गावात. अरे इथल्या इतकं मुंबईत निघाला तर एवढं मुसू रडायला लागलात. तरी बरं इंग्लंडात अमेरिकेत जायची पाळी आली, काय करशील मग? हो ही वरच मुंबई पोहोचू द्या, मग बघूया तुमचं इंग्लंड आणि अमेरिका. आईला सांगितलं होती एवढं सामान होतं. बरी आहेस ना? बरी आहे. तुम्ही कसं आहे का? मी आतापर्यंत तरी जिवंत आहे. अगं त्या दिवशी माझा मुर्दाच पडायचा, नशीब चांगलं होतं म्हणून वाचलं. मला सारं ठाव आहे. पण इतकी दिवस तुम्ही कुठे दडला होता का? येड्यावानी सारं मुंबईत ढुंडलं तुम्हाला. सांगतो हाय मुर्दा जेलात. तुमचा तो मैत्र वाचला म्हणून बरं, नाहीतर समत्या फासावरच लटकला असता. तर पंजाबराव हीच का तुमची माया? मला न सांगता न सवरता मुंबईत ना एकाएकी निघून गेला का? मला याद नाही आली माझी. मुंबई सोडून जाताना तुझी लई आठवण आली. पण मीच विचार केला, मी जर इथे राहिलो तर आपल्या दोघांपैकी एकाचा तरी जीव जाणार, म्हणून मी तुला सोडून दूर गेलो. आता बरं आता पाहिजे तसा रंगच भरत नाही. म्हणजे मला नाही समजलं. बाईच्या जन्माला आले बिगर तुम्हाला समजायचं. पंजा भानगडबाजी कोण वाटत त्याला बाई भेटली पुन्हा ठाऊक. अरे पंजा रत्ने, मी जातो आता. माझा भाऊ ओरडायला लागलाय. नाही ठेवणार, तुला काही त्रास होतोय काय? बरं मग मुंबईत भेटूया. आता जायची भाषा नाही बोलली तुम्हाला. अगं माझ्या बरोबर माझा माऊस भाऊ आहे, त्याला मुंबई गावाला घेऊन चाललोय. हो. मग बरं झालं की तुम्ही दोघं बी चला आमच्या संगत. रात्री त्याला साखर खाट्याला मुंबईला निघून जा. अरे पण बोलवा तुमच्या भावाला. काय सांगू? बोलवा म्हणते ना. ए, सोपान सावटच माहित आहे. काय रे पंजा किती हो? आई मी तुझ्या पाया पडते. साखर उतरे भाऊ पाण्यातून गेला बिचारा. भेटायला मला दादा म्हणते. पंजा गाडी सुटणार असेल. सुटे दे सुटली तर. आज तुम्ही माझ्या संगत चालायचं. कुठं? मी सांगेन तिकडे. आपल्या बहिणीचं ऐकणार नाही. आपण आम्हाला मुंबईला जायचंय. ते बघ सुद्धा माझ्या चला माझ्या घेतले होते तेव्हा तुम्ही दिवाळा आता शाना बन शाना. तुला पुन्हा एकदा तरी फुटायचं बघ. जरा वाचून जाऊ बघू. असं दंडवत पटवास कारण की ती मुंबईला सुखरूप होती. काळजी करू नका. झाल्यावर खूप फार इंग्रजी बोलायला लागला. सारखी तुझी आठवण काढती आहे. मावशी कॉलेज गंमत झाली. तू पण झोपत नाही एकदम म्हणजे वाचली.
मंदिरा म्हणून बडबडत होता करायचं आहे तर तुमचं लाजला पडते या अफाट मुंबईची फॅशन बघून मला चांगलाच बदलायला लागला. थोडं थांबूच पहिल्यावानी एडा तुझरा राहिला नाही. एका निवडणुकीत त्याला मी आपल्या भागातून उभा करणार आहे. अगं एकदा तुझ्या पुढचा आमदार खासदार झाला की तुझ्या द्वारात माणसाची ही रीत लागत. आम्ही रोज सकाळी समुद्रात आंघोळ करून देवदर्शन करतो. येणे मोठं पुण्य केलंय. श्री गुरुदेव दत्त. तू अजिबात माणूस आहे, मला कुठे नव्हतोस बोलायचं नाही. मी सांगतो तू असं पाप लागत बाबा, असं नको करू. गपरे गुमान चल. दुनिया झुकती है, झुका नहीं आमचे पाय घडतात. हे तुझे साधू संत तुझं दिलेलं दान कशा सातकरणी लागते बघ. अरे तुला भरपूर पुण्य मिळेल. पूर चंडाळ साले नरकात पडतील, नरकात. अरे पडतील तेव्हा पडतील. आज तर हरामाचे कमर माझ्या मारतात. हे बघ आता तरी शाना बन. म्हणजे तू खरा शाना आहे. चल चल पांडुरंग 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 गेल्यावर सुंदर रसाची मजा उठले वेगळा खरी गंमत. अगोदर भोजन मग भजन. आता भजन नाही, भजन भारत आम्हा सर्वांच्या एकदारीच्या तारात तुटल्या. असं भजन नाही, मनोरंजन. आज रात्री रत्नीच्या तमाशावर साहेब काय केलं त्याने? त्याच्या 2 साथीदारांना पकडले आम्ही. तर साहेब आज होणारा वादवड संपला ना की लगेच ताब्यात देतो बघा तुमची. होय साहेब एवढी मेहरबानी करा आमचं. आज माणसाने क्षेत्र हॉटफुल झालंय बघा. याला जर तुम्ही घेऊन गेला तर खेळ बंद पडेल आमचं. पैशापायी पैसा जाईल आणि उलट माणसं. मला थांबता यायचं नाही. तुमच्या माझ्या खर्च काम नाही. सरकारी वॉरंट घेऊन याला अटक करा. वेळामध्ये काय चोऱ्यात करतात काय? पंजाबराव सत्यवचनी, सत्यवाणी, सत्यकरणी, सत्यप्रिय, सत्यपूजक, प्राणधीर, पृथ्वीपती, कुंदपती, राजा सार्वभौम हरिश्चंद्र महाराज. मी महाराज
हरिश्चंद्राच्या दरबारामध्ये खाल्ली आराम फरला आरोपीला दरबारात हजर अरे आमच्या नावाला कलंक लावणाऱ्या मानवा लाज खाताना तुला लाज कशी नाही वाटली सेनापती त्याला काय शिक्षा आहे झाला 25 फटक्याची शिक्षा करा मला असं असं माझ्याकडे द्या मी त्याला शिक्षा करतो हे घ्या आणि हे लुगडं जरा धरतो ये पुढे चल चार पुढे पहिल्यापासून मोठ खोटं खोटं मारायचं रात फटक्यात मुर्दा पाडला आपल्याला सवय ना असो का नाही शेतावर बैल हा सेनापती या मुर्द्याला उचला पवित्र मातृभूमीच्या सीमे पार टाकून द्या उचला राजा तू माझा अपमान करीत आहे मान राखायला चुकून स्मारका लागून गेला का राज्याचा राजा रे राजा तुझ्या दूरवर्तनाबद्दल मी तुला शाप देईन शाप देईन हो काय तुझ्या बापाचे 4 सव्वल खाल्ल्यात काय राजा तू बसला ते सिंहासन माझं आहे हे राज्य माझं आहे तू मला दान दिलाय तुझ्या बापाने लुगडं जर गंमत करतो काय रे गावात दान दिले राजा स्वप्नात दान दिलंय रात्री स्वप्नात दान दिले ना हो मग तू असं कर गोसावड्या स्वप्नामध्ये ये आणि घेऊन जा राजा तुझा उर्मटपणा फारच चाललाय पण गोसावड्या तुला हे सगळं राज्य दान करून मी काय हातामध्ये झोळी घेऊन भीक माग हिंडू काय अरे बोगस गोसा
घोर जीवाला पापणी उडते आज सख्याल सांगावा धाडते ग आज सख्याल सांगावा धाडते आज सख्याल सांगावा धाडते ग आज सख्याल सांगावा धाडते राग नका धरू ये नका करू शपथ नगनारीच मागं फिरू परनारीच मागं फिरू राजीवा राजीवा येऊन गाडीला घेऊन गाडीला घेऊन जा राजीवा राजीवा येऊन गाडीला घेऊन गाडीला घेऊन झालं झुंज मंजुरामाच्या पारी घाल खाई नाले मी दारी झालं झुंज मंजुरामाच्या पारी घाल खाई नाले मी दारी भास झाला आला कर भारी भास झाला आला कर भारी दारा माग मिला धुन धरते दारा माग मिला धुन धरते आज सख्याल सांगावा धाडते ग आज सख्याल सांगावा धाडते आज सख्याल सांगावा धाडते ग आज सख्याल सांगावा धाडते आज सख्याल सांगावा धाडते ग आज सख्याल सांगावा धाडते आज सख्याल सांगावा धाडते ग आज सख्याल सांगावा धाडते आज सख्याल सांगावा धाडते ग आज सख्याल सांगावा धाडते आज सख्याल सांगावा आज सख्याल सांगावा धाडते आज सख्याल सांगावा धाडते ग आज सख्याल सांगावा धाडते नाही मारलाय लेकानी मला. कुठे गेलाय तो? पंजाबराव इंदुराव परतवाडीकर कोण आहे? होय होय मीच आहे रे बाबा. कोण आहे? पोस्टमन आहे. ये बाबा ये आते. मीच आहे पंजाबराव. 1000 रुपये मिळाला आहे. 1000 रुपयाची दे. अरे याच्यात तर 500 रुपये दिले. 2 फॉर्म आहेत. हो असं काय? दोन आहे. या 1 2 3 4 5 7 8 9 10. तुला लय लागलं का? लई लागलंय. अरे लेका माझी एड बरी होती म्हणून तुला राजा हरिपुराचं काम दिलं. एका खाटकाचं काम दिलं असतं तर तू माझी मानच कापली असती. तुला लाच द्यायची सवयची. तू लाच खातो ना म्हणून देवाने तुला शिक्षा दिली नाही का जास्त? अरे मर्दा ते नाटक आहे. नाटकाचं काम खोटं खोटं असतं. तर मला काय ठोकलं तर? वा वा नाश्ता द्या. काय खंडवाट शिऱ्याचा वास दिसला. हे अक्का मला बी दिसतंय. चला जावा तिकडे. मुद्दाम सांगितलं होतं मी बकुल्याला कार्य करायला. सोपान्या नाच हाताने केलंय. तावून तावून जरा कमी नका. खाईन खाईन तुझ्या का पोटात दुखायला लागलं? अक्का बाय तुझ्या मऊ हाताने त्याला बी खाऊ घालले पोटात दुखते त्याच्या. मी आजच जाऊन खातो. होय रे होय. बघितलं नका पोपटासारखं बोलायला लागलं. अगं या मार करायला असंच बावलं खेळायचं बाय. त्याला फाटण्याची भक्ती फिरून मुंबई धावतो आणि चांगल्या चांगल्या होतीमध्ये त्याला चांगलं चांगलं खायला घालतो. धर चापा एकदम टाईट मारा. होतं काय माहिती? अरे नका तुला हिरो बनवतो ना मी फर्स्ट क्लास. बघू त्याला काय झालं? अरे वारे माझ्या फाकड्या आता दिसतोच ना गावठी साहेब. कपडे खास झाले. गणपुस नाही गण नाही पुसणार. आणि मार पण काय?
गंध आणि मार एवढं सोडून तो काय बी बोल हा अरे लेका लोक हसतील ना का म्हणतील कुठून असं पकडून आणलं असू दे लोक असून त्यांचे दात दिसतील असू दे अगं का हसतील काय केलं आता एवढं नटून थटून नाही जोडी जोडी चालली फोर्टात कोर्टात अगं कोर्टात नाही फोर्टात अशी आहे का तिथे भन्नाट इंग्लिश पिक्चर लागलाय कायचा ब्लू हार्ट ब्लू कोट किती होतात मरी काय समजते त्या सुंदरवाल्यालाच खाऊ तू बी चल की आमच्या संग काय तो पाय चल की नको बाया मला काय कळतं तुझी पिक्चर नाही चावत असते गावात अरे पंड्या मला चावटपणा नाही आवडायचा तुला सांगतो काहीतरी देवा धर्म नाही ना दादा बापा नको सांगतो बाया माणसं रगड येतात येत असतात तुम्हीच जा चला हो महाराज जरा छाती काम कर तू नाही सलाम तुझं हॉटेल वाटते अरे मला ओळखलं नाही तू आपली स्वप्न आहे ना पहिला गावचा माणूस असून तुम्हाला ओळखत नाही बरोबर विचारलं ना दुष्काळामध्ये तुझी बायका पोरं उपायची मरत होती माझी आई पण तुला मी 4 बायला चोंदळ घेऊन दिलं विचारलं वाटतं तू अरे बेटा काय ओळख दाखवली असती तर मी तुझ्या हॉटेलमध्ये फुकट खाल्लं नसतं मालक नाही तो नोकर नोकर काय करतो सकाळी पैसा पुसतो आणि रात्री उपाय झाला सलाम याच्यासाठी जावं स्वतः होय होण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या जिंगायचं हे धोंड्या फार पाठ बशीत पडलेलं झाड दिसू नये म्हणून पंजा भाऊ मी मालकरी माणूस मी असं वखत नाही खाणार बाबा तुम्ही साबुदाणा घालून पुसलेलं आहे काय म्हणतो हो मोठी मोठी माणसं ते एकापासून चिंता करतात त्याला का तुम्ही काय देतो मग 2 सूप असं पा अरे पंजा अरे सूप कशाला मागवलं तर मला इथे 2 पाकडा तो पाकड्याची सूप नव्हे आता काय मागवलं गरबत होऊन गोड असतो एकदम गोड असतो चमच्याने हळूहळू चमच्याने मला अजून 2-4 सुप मागवते म्हणजे माझा गिलासाला गिलास बाबा एक विदेशी स्वागत करेल थँक्यू
रात्री दे मला साथ रे निराच्या रंगात घे हात हात बंद कर रात रे जरा लवकर पाणी भरू बरं अरे वा आज कुणीकडे जीत उगवला बकुळा कुठे गेली खाली दिली पाणी आणायचं असं होय काय आपकी नाही माझ्या हाताने स्वयंपाक करून तुम्हाला जेवाय वाढणार हाय हाय खरा प्रश्न तुला तुझी म्हणजे स्वतः करताना बघून तू कोणतरी गरीबा घरची सून असावी असं वाटतं थोडं थोडं कौतुक जबरा असं वाटतं हे नाच गाणं सोडून जावं गावाकडे जावं 2 एकराचा शेताचा तुकडा घ्यावा आणि खोपाट घालून सुखाचा करावा माझ्या परमान प्रत्येक बाईला असंच वाटत असेल नाही कुठेतरी लांब जाऊन झाडाच्या खाली माणून सुखाने संसार करूया तो समच्या जेलात बाहेर पडायच्या आधी आपण निष्ठाय पाहिजे त्या मेलेचे काम अगं आपण ठरलेल्या 2 बैठकी करूया काय ना बघ आपण कार्यक्रमचा किसार घेतला तो तिथं बघ माझ्याकडे बघ हात रमण भक्त जन पालक नाना गडमुड तारका पतित पावना जगत जीवना आदिता दोन्ही कर ठेवणी कधी उभा राहिला पांडुरंगा माझी तर मला चूक झाली माझी चांदणी चित्ताची तळमळ करी कळलं श्री राम भजन काही आशा पास शरण आरतीची विषय रत्ने कधी आशा ब्रह्मा आणि शीतलिका जाती परवा कुणाला मिठीत खुशी मन तू माझं मन भ्रष्ट केलंय उशी वाटायला लागलो तो प्रत्येकपणा मला बाई दिसायला लागली पंजा तुला बाहेर दिसला का पोकर दिसला तुझ्या बाईला
तू मला सांगा मला सोडून काय चांगलीच माणसं ना. मला झालं पोट टाईट करायला सगळं झालं आणि दोघं बी पसत काय टाटा बाई मला थोडं नाही तुम्ही वर्डिंग लोक जमा झाल्यावर मी पण करीन माझी आबरू लुटत होतं म्हणून माझंच खरं म्हणून काय म्हणा तुझ्या मला सोड लोकांच्या बघा ना माझ्याकडे कमी सुंदर नाही काय कर बोला ना माझ्याकडे आपण मला सोडून फार माझी आबरू जायची असती नाही बाप्पा माझ्या बळजुबरी करत होती काय गे घोडा बघून त्याला खायला बघत होतीस काय गं? हा? मी काय बी केलं नाही तुला उगाच चेष्टा केली तू लागलं ओरडाया चेष्टा करतीय आणि तिथे दाराला कडी लाव थांब मला म्हणते कशी दोघं पळून जाऊन लगीन करू बाजार बसले 10 जागी शान खाऊन पोट भरलं नाही तुझं चालतं माझ्या घरात तुझं एक काळ खबर जाऊ नये मला परत ठीक आहे मागावीन तुला खाण्यात ठेव पकोळ्या म्हणतात मला यात मग केव्हा बाहेर पडणार आहे तुम्ही लोकांचं तेवढं खाऊन नकोच झाले मला बकुळे रडू नका सुटीन लवकर अगं सदा सरतच आली माझी लवकर सुटून या मला लई भ्या वाटायला मला 30 केला 30 वाजले मला तुम्ही असे तुरुंगात आणि मी बाहेर कोणाचं नाव सांगू तुम्हाला सजा झाल्यापासून त्या रत्नाची लई निजात वाढली आता तर ती आपल्या प्रियकराला घेऊन माघारी आली हेच सांगा मला इथनं बाहेर तर पडू दे तुझी खटकाच भरत आलेली दिसतीया पंजाबच्या नशिबाची दोरी बळकट म्हणून माझ्या तावडीतनं वाचला तर आता येतो तिची रात आवडत जातो एवढी बैठक झाली की सुटले देवळात जाऊन मी भजन ऐकत बसू आता हा मग तुमची बाई करायची आज परत येतो जा तर लवकर नाही लवकर परत येतो 2 भजन ऐकतो लगू निघतो लवकर पण लवकर नाही ना जातो का आता बकुळा हे बकुळा संपतराव बरं झालं बाई तुम्ही आलात की मी या आज रत्नाची शेवटची बैठक आहे बैठक आणि कुठं ते मला ठाव नाही पर बैठक झाल्याबरोबर पळून जाणार आहेत दोघं पळून जाणारी रत्नासाठी 5,000 रुपये मोजल्या रत्नाच्या पै पै जेळ खात असेल त्या आईतावरच्या नागोबाच्या चौकटीतून चिल्ल्या उडणार आहे फासावर गेलं तरी बेहतर
पंजाबराव काय राहिल्यासारखा परत आला बाईचा पदर भरून डोळ्यातून तत्तका आश्रू वाहत होते आणि सारे देश विखुरले होते. आणि मग त्या दुष्ट दुर्योधनानं काय केलं ठाकूर महाराजा, त्या नीच दुःशासनाला सांगितलं, अरे पाहतोस काय, त्या द्रौपदीचं वस्त्र हरण कर. नाची तू आजपर्यंत फिरून फिरून ठेवलंच मला. आज त्याचा हिशेब चुकता करणार आहे मी. पंजा लक्ष्मीच्या सगळ्या उठून बघून घे. दुःशासनानं द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला आणि मग काय, द्रोणाधिकारी आणि लोकांनी सर्वांनी माना खाली घातल्या आणि प्रत्येक जण विचार करायला लागला की आता पुढं काय होणार, आता पुढं काय होणार, या विचारानं प्रत्येक जण ग्रस्त झाला. आणि मग द्रौपदी माईनं भगवान श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. धाव मुरारी धाव श्रीहरी, धाव मुरारी धाव श्रीहरी, धाव मुरारी धाव श्रीहरी, धाव मुरारी धाव श्रीहरी. भगवान श्रीकृष्ण पांचालीच्या हातेला घालून आणि आपली मानलेली बहीण विवस्त्र होण्याआधी वस्त्रे पुरून तिचे लज्जा रक्षण केले महाराज. अरे पर बुवा, एवढं लुगडं फिरीपर्यंत पाच नवरे करीत काय होते? का भांग पिऊन बसले होते, का हातात बांगड्या घालून बसले होते? चूप, कोण हात सुद्धा माझ्या रंगलेल्या कीर्तनाचा रंग करतोय? अज्ञान बालका, अरे आता मूर्खासारखा धरून नकोस. आता तू सांग बुवा, एखादा गाढव माणूस जुगारीमध्ये बायकोचं मंगळसूत्र लावीन, अरे पण या येड्या लोकांनी जुगारात आपली बायको लावलीच कशी म्हणतो मी? अरे चूप, या मूर्ख बामराला त्या पवित्र मंदिराला तू हाकलून लावा. काय राव, काय कीर्तनावर बेरंग कोणता का तुम्ही? वा, बरोबर आहे. विठ्ठलाची विठ्ठला विठ्ठलाची. रत्नी पंजाब संघाचा तिसरा माणूस कोण होता ग? तोच पंजाबचा मावस सोपान त्याचं नाव. शेत शिवार मळ पागा लई गडगंज आहे खर्चा. रांडवळीला एकूणचा एक देवता.
पंजाबचं ती मुंबई पंजाबचं नुसतं टपाल केलं धाडकन 1000ची मनी ऑर्डर होती एकाच टायमाला. कंच्या गावचा आहे ते तुरकाटी पैलवान. तांदूळवाडीचा हाय म्हणून. तांदूळवाडीचा? तिचं ती सारं सामान घेऊन घरातनं पळून जाऊन एका हॉटेलात राहिल्यात तुमच्या भीतीनं. अगं तुम्हाला मारलं त्या रात्री तुमच्या मागावरच होते मी. शाबास माझ्या लाडकी. बघूया माझं एक काम करते. करते की सांगा तर खरं. काम कर इकडे. तू इथं का कुठे जाऊ नको. कुठे जाणार तुम्ही लवकर या. नाही तुम्ही लवकर या. हॉटेलच्या मालकाचं बिल भरून टाका सगळं. लवकर या. इतर काय इतर काय तुम्हाला किती काय म्हणत नाही. लोक काय व्हायचं नाही तुला बजावून सांगतो. तुम्हाला वाटे जाऊ नको. तुला सांगतो का बाप्या माणसाच्या चाकरी बरोबर बाई माणसाचं काय करणार साहेब. काय झालं? या बाईला सरकारी दवाखान्यात घेऊन चला ताबडतोब. आणि हौलदार या हरामखोर भांडणाला मेडिकल रिपोर्ट आला. हौलदार बघा बघा. जी साहेब. साहेब ह्या माझ्या तमाशातल्या नाचीनं उगत माझ्या भावावर आळ घातलाय बघा. पहिल्यापासून हिचा डोळा होता माझ्या भाव. घरात एकटा बघून मागा एकदा अशी त्याच्यावर पुन्हा हिला घरातून हाकलून काढली. हो इन्स्पेक्टर साहेब. त्याचं सूड घेण्यासाठी त्या भोळ्या विचाराला असं जाळं तडकवलं या बाईनी. याबद्दल तुमच्याकडे काय पुरावा आहे का? हा इन्स्पेक्टर साहेब. डॉक्टर साहेब सांगा खरं काय आहे ते. माझं डॉक्टर खरे. तमाशा थिएटर शेजारीच माझा दवाखाना आहे. गेल्याच आठवड्यात ही बकळ माझ्याकडे आली होती. ही 3 महिन्याची गरोदर आहे. तसं एक तर मला मोकळं करा असं म्हणत होती. पण माझ्या व्यवसायाची प्रतिष्ठा राखण्यासाठी मी ते कृत्य केलं नाही. दोघांचा संबंध आलाच नाही. बाई गरोदर आहे. बकुळे खरं काय ते सांग, नाहीतर पोलिसी खाक्या दाखवावं लागेल तुला. हवालदार लेडी इन्स्पेक्टर दया सावंतांना बोलवा. आता पोपट्यासारखी बोलावला तू हिला. नको साहेब तुम्हाला खरं खरं ते सांगते साहेब. एका माणसाच्या गोड बोलण्यावर मी फसली. तर कुणाचा तरी आधार पाहिजे होता. सोपानरावांनी माझ्या संग लग्न करावं म्हणून मीच त्याची धरली. पण त्यांनी माझी दखलच घेतली नाही म्हणून मीच त्याच्यावर खोटा आळ घेतला.
यात त्यांचं स्वतःच्या स्वार्थासाठी चांगल्या माणसाला बदनाम करणाऱ्या या बदमाशीला बंद करा. हे आपलं घर, हे आपला संसार, हे आपलं गाव, या गावाची प्रेमळ माणसं, ह्या गावाची सकाळ, ह्या गावची पान, गाई गुरु देवळं निष्पाप लेकरू, आपलीशी वाचणारी माणसं, त्यातलं काळची दिसता नाही तुम्हाला. खरी माणुसकी सोडून नुसत्या देखाव्या मागं तुम्ही खाऊ नये. म्हणजे सांगत होती ना तेच खरं. शहरगावची माणसं ना जनावर मतलेली आपल्या स्वार्थाकडे आंधळी झाली. त्यांना देव धर्म दया माया माणुसकी काय सुधिक नाही. पंजाच्या नादा लागून मी थक मारली मुंबई पाहिजे. माझ्या आईला कळलं ना तर काय पासून जीव जायचं. पण ध्यानात ठेवा, जोपर्यंत तुम्ही लग्न करणार नाही तर मी बी बिन लग्नाचीच नाही. पांडुरंगा खरं माझ्या मंडळीचं मन दुखावलं ना म्हणून तुम्हाला अशी कडक शिक्षा केली. पण तुझे पाय लोटांगण घालतो नाक घालतो पाहिजे तर आम्ही जोडीला तुझ्या दर्शनाला येतो. पण असा बाबा निर्दय नको. बघ खरं सांगू का पाया मी तयार आहे माझ्या मंडळीची मी लगीन करायला. हा पण बाबा एकदा या राडीतून मला बाहेर कर. दोन घाट एक गोळभर पाणी सुद्धा मी घेणार नाही. या पंजाच्या नादा लागून माझ्या आबरूचं खोबरं करून घेतो मी. आता घरी जाणार. अरे पण तू एक शब्द बोल नको. तुझ्या नादाने माझं झालं. मला एसटी दाखवा मी जाणार. काय करते तुझ्या संगीने मग खातेला काटाला तुम्ही निघालाय तर दोपरला निघा. मी आता निघालोय बस. अरे पण तुझं सामान तर घेशील की नाही. सामान गेलं 4 वेळी. तुम्ही आता निघालाय तर मी निघालो बस. अरे तर हो पाहुणं गाव आलं तुमचं. तांदूळवाडी हो उतरा खाली. बरं झालं उठवला बाबा तुम्हाला. अरे बाबा तांदूळ पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. माझं तर जीव धोक करतोय. या सोपाने मावशीला काय सांगितलं असेल देवालाच ठोक. ते बी खरंच आहे. चला लवकर बघूया. म्हणजे अजून आलं नाही का? मग कशाला विचारलं असतं. म्हणजे अरे मला विचारतो तू. अरे कुठं सोडून आलास माझ्या पोराला. बोल की. अगं मावशे तुझी लय आठवण करायला लागलं. तू काय ना म्हणून काल दुपारचीच गाडीत बसवलं त्याला. आतापासून पोहोचायला पाहिजे होतं तो. अरे थोडा पोर माझा कुठं सोडून आलास त्याला. गाडीचं तर काही खायला दिलं नसतं. काय भानगड होत ना. मी कान उघडे ठेवून ऐकून घ्या. तो पंजा घरातल्या नाचीला पळवून घेऊन आलाय. त्या रत्नीसाठी 25,000 रुपये मी खंड्यात चुकविल्यात. ते 25,000 रुपये मला परत मिळणार असतील तर त्या पोरगा जीवन तुम्हाला मिळेल. मला म्हटल्याला सांगून सगळं गाव गोळा करणार. ध्यानात ठेवा.
माझे 25,000 रुपये नाही मिळाले आणि मला पकडून देण्याचा तुम्ही शाळावर रचला, त्या पोरग्याचा मुर्दा तुमच्या हातात मिळेल. असं अभद्र बोलू नको. अरे तू नसेल तर या कोणत्या काय हात लावायचे? भाग्या. त्या गावच्या पांढरी पल्ल्यात डोंगरावर भैरोबाचे देऊळ आहे. त्या देवळात देवाच्या पायापाशी 25,000 रुपये आणून ठेवा आणि मग तुमचा पोरगा घेऊन जावा. भाग्या काय ते कर? जमीन जुमला दार दागिने सब पण माझ्या पोराचा जीव वाचू भाग्या. आता तू काय बी काळजी करतो. आता मी पैशाची राख उभी करतो पण आपल्या पोपांना सोडवतो. तुम्ही जसा तुमचा सबूत पाळला त्याचा निधी वाचण्याचा पक्का आहे. पैसे द्यावा, पैसे द्यावा, पैसे द्यावा, हे तुझं पैसे द्यावा आमचा पोरगा. ठीक आहे, द्या माझ्या मागणं. या वाटेने खाली जावा भुयारात आणि तुमच्या पोराला ताब्यात घ्या.
नमस्कार. पंजाबराव हाय चला चुकलं माझं. मला माफी. माझ्याबद्दल मला त्रास घेऊ नको. जातो.